Good morning, my dear students. In last lecture, we have to discuss about the conservation law and transfer of electron from glass to silk. What happened there when any glass rod or plastic rod are rubbing or friction on the silk cloth? At that time, what happened there? There the transmission of the electron, due to which what happened there, the bodies, whether it is glass body or plastic body or silk body, get the positive or negative. So these things are happened there, and due to which is what happened there, with glass rod or plastic rod, which is the attract the small pieces of paper. This thing already we have to learn in second lecture. Okay, today we are going to discuss about the characteristic of charge, Coulomb's law, so many things. Okay, now let us, I will share the screen. You can see on the screen what we have to learn in last lecture. We have to start the new chapter, unit number 2, electrostatic magnetism in semiconductor. In this chapter, म्हणजे आपण मागच्या लेक्चरला नवीन चॅप्टर चालू केलेला आहे. त्या चॅप्टर मध्ये आपण कन्सेप्ट काही बघितलेले होते, बरोबर आहे. काही कन्सेप्ट आपण बघितलेले होते. आज काही कन्सेप्ट नवीन बघणार आहोत. ओके, जे स्क्रीनवर दिसते ते मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे. त्यानंतर कालचं मी हे प्रिन्सिपल समजून सांगितलं सर्वांना हे प्रिन्सिपल समजून सांगितलं. चार्जेस निर्माण होत नाही, चार्जेस डिस्ट्रॉय करता येत नाही, ते फक्त एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट केले जातात. पण सिस्टीम साठी चार्जेसची संख्या ही तेवढीच असते. मागच्या लेक्चरला मी ते समजून सांगितलं सिस्टीम संदर्भात. ओके, त्यानंतर एक पुढचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, सुंदर एक्झाम्पल दिलेलं आहे. तिसरा पॉइंट आपण याच्या चॅप्टरच्या संदर्भात बघतोय. फॉर एक्झाम्पल, इन द ग्लास रॉड रबिंग ऑन सिल्क एक्सपेरिमेंट, द इलेक्ट्रॉन आर नॉट क्रिएट और डिस्ट्रॉयड, they are simply transferred from one to another, so total charge or electron in the system remain constant. म्हणजे आपण जे काल शिकलो, जे मी तुम्हाला समजून सांगितलं कालच्या लेक्चरला, ते तिथे दिलेले आहे. इलेक्ट्रॉन हे नष्ट झाले नाही, इलेक्ट्रॉन हे निर्माण केले नाही. तुम्ही काय करू शकला त्या एक्सपेरिमेंट मध्ये, जर ग्लास रॉडवर इलेक्ट्रॉन असतील तर ते सिल्क रॉडवर काय झाले, ट्रान्समिट झाले. सिल्क रॉड हा इलेक्ट्रो निगेटिव्ह झाला आणि ग्लास रॉड हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह झाला. या पद्धतीने घटना घडल्या, म्हणजे लास्ट लेक्चरला आपण ते बघितलेले. ओके, नेक्स्ट टॉपिक, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रॉन. जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले किंवा जे चार्जेस ट्रान्सफर झाले त्यांचे गुणधर्म काय. प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रॉन. आता प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रॉन नको होतं, इथं आपल्याला प्रॉपर्टी ऑफ चार्जेस बघायचं होतं ओनली. पण आता इथं इलेक्ट्रॉन्स आलेले, इलेक्ट्रिक चार्ज, सॉरी इलेक्ट्रॉन्स नाही, सॉरी दॅट इज माय मिस्टेक. प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रॉन नाही. म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज हे किती प्रकारचे असतात, तर फ्रँकेल नावाच्या सायंटिस्टना अनेक एक्सपेरिमेंट करून प्रूव्ह केलं का ह्या जगामध्ये, इन दिस युनिवर्स ओनली 2 टाइप्स ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज आर प्रेझेंट ॲट एव्हरी टाइम, ॲट ऑल टाइम, ॲट एव्हरी प्लेस. म्हणजे काय, याचा काय अर्थ होतो, जगामध्ये कुठेही जा, कधी जा, तर तुम्हाला जगाच्या पाठीवर फक्त 2च प्रकारचे चार्जेस बघायला मिळतील.
फर्स्ट वन इज द पॉझिटिव्ह चार्ज, ज्याला मराठीतला शब्द प्रयोग आहे धन भारित, आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे ऋण भारित. दोनच प्रकारचे चार्जेस असतात, तिसऱ्या प्रकारचा चार्जेस अजून सापडलेला नाही. कदाचित तुमच्यामध्ये एखादा जर हुशार विद्यार्थी असेल, कदाचित त्याच्यात सायंटिस्ट होण्याची पात्रता असेल, तर तो काढू शकतो शोधून एखादा नवीन चार्जेस. पण सध्याच्या स्थितीत आता वर्तमान स्थितीमध्ये तरी किती चार्जेस प्रेझेंट आहे? दोन प्रकारचे चार्जेस प्रेझेंट. आता हे जे सांगितलं हा काय झाला त्या चार्जचा गुणधर्म, म्हणून ती पहिली प्रॉपर्टी आलेली आहे बघा. फर्स्ट प्रॉपर्टी काय आपली? फर्स्ट प्रॉपर्टी, दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. फर्स्ट प्रॉपर्टी आपली काय आली? देअर आर टू चार्जेस आर प्रेझेंट ओनली, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह दोन चार्जेस असतात. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्यानंतर दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय बघा, सोपं आहे, सगळं सोपं आहे, ऑलरेडी हे तुम्ही शिकलेलं आहे. मी फार काही नवीन सांगत नाहीये, इंग्लिश मध्ये तेवढंच वाचून तुम्हाला काय करतोय, एक्सप्लेन करतोय. ऑलरेडी वी हॅव टू लर्न. आय हॅव ओनली टेकन रिव्ह्यू. मी काय घेतोय, फक्त रिव्ह्यू घेतोय. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आपल्याला काय बघायला मिळणार आहे चार्जेसच्या संदर्भातली. तर चार्जेसच्या संदर्भातली आपल्याला दुसरी प्रॉपर्टी बघायला मिळेल. जर दोन चार्जेस असेल मित्रांनो, आता इथे मी दोन चार्जेस काढतोय, प्लस प्लस, हे दोन चार्जेस आहेत, प्लस प्लस किंवा मायनस मायनस. जर दोन चार्जेस असतील असे, प्लस म्हणजे प्रोटॉन प्रोटॉन, मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन, जर एकमेकाच्या जवळ असेल तर काय घडतं रे मित्रांनो? व्हेन लाईट चार्जेस आर ब्रॉट नियर or bring near, जर दोन लाईक म्हणजे एक सारखे, लाईक म्हणजे फेसबुकवरला लाईक नाही मित्रांनो, लाईक म्हणजे एक सारखे. जर तुम्ही दोन एक सारखे चार्जेस एकमेकाच्या जवळ जर आणले तर व्हॉट हॅपन देअर? दे विल बी गेट रिपेल. ते काय होतात? ते दोन्ही चार्जेस रिपेल होणार आहे. जर दोन वेगळे चार्जेस असतील, सॉरी दोन एक सारखे जर चार्जेस असतील तर ते काय होणार आहे? रिपेल होऊ शकतात. येते लक्षात? ठीक आहे. म्हणजे इथं काय आहे? फोर्स ऑफ रिपल्शन. इथं कोणता फोर्स प्रेझेंट असतो दोन लाईक चार्जेस मध्ये? रिपल्सिव्ह फोर्स. इथं काय करतं? रिपल्शन. रिपल्शनला आपण म्हणतो दूर सारणे, मराठीत शब्द प्रयोग वापरला जातो दूर सारणे, रिपल्शन. दोन लाईक चार्जेस असेल तर त्यांच्यामध्ये जी प्रोसेस घडते याला म्हणतात रिपल्शन. ओके, आता ही माउस मुळे मला व्यवस्थित लिहिता येत नाही, रिपल्शन. त्यानंतर दोन जर अनलाईक चार्जेस असतील, दोन जर अनलाईक चार्जेस म्हणजे कसे? अनलाईक म्हणजे वेगवेगळे, लाईक म्हणजे एक सारखे, अनलाईक म्हणजे वेगवेगळे. म्हणजे तिसरी प्रॉपर्टी बघा, चार्जच्या संदर्भातली तिसरी प्रॉपर्टी. सहज प्रश्न विचारू शकतात आपल्याला परीक्षेमध्ये. दोन जर अनलाईक चार्जेस असतील तर अनलाईक चार्जेस म्हणजे काय? एक प्लस घ्या आणि एक काय घ्या, हा चार्जेस मी प्लस घेतला आणि दुसरा एक चार्ज घेतला, या चार्जला Q1 म्हणतो, Q, आणि याला या चार्जला मी म्हणतो Q2. बरोबर मित्रांनो? तर आपल्याला काय बघायला मिळणार आहे? दोन जर अनलाईक जर चार्जेस असेल तर आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतो तो म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. व्हॉट हॅपन व्हेन द अनलाईक चार्जेस ब्रॉट नियर? तिसरी प्रॉपर्टी बघा तुम्ही वाचली तर, व्हेन अनलाईक चार्जेस, दॅट मीन्स हा जो सिम्बॉल आहे आय डॉट ई म्हणजे दॅट इज असा अर्थ होतो. म्हणजे अपोजिट चार्जेस, ओपो चार्ज केलेलं येतो, ओपो म्हणजे अपोजिट, ओ डबल पी, ओप चार्जेस म्हणजे अपोजिट चार्जेस आर ब्रॉट म्हणजे आणले, नियर म्हणजे जवळ. तर काय घडतं? दे अट्रॅक्ट इच अदर. ते काय करतात? दे अट्रॅक्ट टू इच अदर. म्हणजे व्हेरी सिंपल, दे अट्रॅक्ट टू इच अदर. म्हणजे कोणता फोर्स प्रेझेंट असतो त्यांच्यामध्ये? अट्रॅक्टिव्ह फोर्स प्रेझेंट असतो.
दे आर अट्रॅक्ट टू इच अदर. ओके, त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी बघूया. चौथी प्रॉपर्टी काय दिलेली आहे बघा, सिंपल दिलेली चौथी प्रॉपर्टी आपल्याला इथं. ती काय दिलेली, द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलॉम. बघा आता प्रश्न कसा विचारलेला आहे आपल्याला, द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलॉम. आता इथे एक गंमत अशी आहे, तर आपल्याला फक्त इलेक्ट्रॉनवरला चार्ज दिलेला आहे. तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो, सर चार्जेस तर दोन आहेत बरोबर, प्लस आणि मायनस. तर त्या मायनस चार्जेसचा व्हॅल्यू दिलेली, तर त्याच्या वर किती चार्जेस असतो, तो चार्जेस किती 1. हाऊ टू रीड इट. आता बरेच विद्यार्थी जर ग्रामीण भागातले असतील, रुरल भागातले असतील, तर त्यांना कदाचित ते वाचणं थोडंसं अवघड जाईल. मी ज्याच्या संख्येखाली, ज्या फिगर खाली अंडरलाईन केलेले मित्रांनो, याचं वाचन कसं करायचं, हाऊ टू रीड धिस फिगर. व्हेरी सिंपल टेक्निक. इट रीड्स लाईक ॲज E is equal to 1.6 into 10⁻⁻19. काय म्हणायचं, 10⁻⁻19 कुलम. आता हा जो सी सिम्बॉल आहे हा कुलमचा आहे. म्हणजे आता आपण मेजरमेंट नावाचा जो चॅप्टर आपला फर्स्ट शिकलो, यू हॅव टू मस्ट बी नो द डिफरंट फिजिकल क्वांटिटी विच मेजर इन डिफरंट युनिट. बरोबर, म्हणजे जर वेगवेगळ्या क्वांटिटीचे जर फिजिकल क्वांटिटी असतील, तर त्या वेगवेगळ्या काय करतात, आपण मोजल्या जातात वेगवेगळ्या युनिट मध्ये. बरोबर, जर आपल्याकडे जर मास असेल, तर मास आपण कशात मोजतो मित्रांनो, तर किलोग्राम मध्ये. बरोबर, जर आपल्याला टाइम मेजर करायचा असेल, तर टाइम आपण कसा मेजर करतो, टाइम मेजर इन टर्म्स ऑफ सेकंड, हवर, बरोबर, और मिनिट. लाईक दॅट. त्याचप्रमाणे काय, आपल्याला जर इलेक्ट्रिकल चार्ज मोजायचा असेल, तर तो मोजावा लागतो कुलम मध्ये. लक्षात घ्या बरं का. आता मी या चार्जच्या संदर्भात बोलणार आहे. इथं खाली सुद्धा दिलेले, व्हेअर सी इज द युनिट ऑफ चार्ज कॉल्ड ॲज कुलम. याचं प्रोनाउन्सिएशन कसं होतं, कुलम. येते का, ऑलरेडी आपण वाचलेलं असतं, मराठीमध्ये माहिती असतं कुलम. बी सायलेंट आहे तसा कुलम. आपण कुलमचा असा बीचा सेपरेट उच्चार करत नाही. हे काय झालं, त्याचं युनिट झालं कुलम. आणि इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो, 1.6 इंटू 10⁻⁻19. हा झाला इलेक्ट्रॉनवरला चार्ज. कुणी मला प्रोटॉनवरला चार्ज सांगेल का? ऑलरेडी आपल्याला 10वी पर्यंत झालेला आहे बरं का, मी तोपर्यंत हे रफ करतो. कुणी मला प्रोटॉनवरला चार्ज सांगू शकतं का? बघा बरं, है किसी में दम? Anybody tell me how many charge on प्रोटॉनवर किती चार्ज असतो, कोणी सांगू शकता का? एक मिनिट. प्रोटॉनवरला चार्जेस कोणी सांगाल, प्रोटॉनवर किती चार्जेस असतो? ठीक आहे, प्रोटॉनवर चार्ज, तुम्ही प्रोटॉनवरला चार्ज सांगा. आता बरेच जण काय पाठवताय मला रिप्लाय मध्ये, प्लस चार्ज असतो. बरोबर आहे, प्लस असतो. ठीक आहे, एकदम करेक्ट आहे. कदाचित मी जो प्रश्न विचारलाय तो तुमच्या लक्षात नाही आला. प्रोटॉनवर किती चार्ज असतो, किती संख्या लिहून सांगू शकता?
किती असतो 2 1 3 2 3 4 आता 4 आला. कोणी 5 सांगू शकतं किती चार्ज असतो प्रोटॉनवर, कोणी 6 सांगू शकतं, 7 सांगू शकतो, 1000 सांगा. म्हणजे आता काय अडचण नाही ना, आपल्याकडे नंबर भरपूर आहे सांगण्यासाठी. बरोबर आहे. तर ऐका 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलम कुणी पाठवलं मुंडावर येणे. पण हा चार्ज तर इलेक्ट्रॉन वाचतो एवढा. मग या पॉझिटिव्ह वर किती असतो? तर ऐका, परत विद्यार्थ्यांना माहिती नसेल कदाचित, तर इलेक्ट्रॉनवर आणि प्रोटॉनवर चार्ज हा सारखाच असतो. बरं, फरक काही नाही. मुंडावर जे दिलेले आन्सर हे बरोबर आहे का? इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यावर असलेला चार्ज हा सारखा असतो. फक्त फरक काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. फरक असा आहे, इलेक्ट्रॉनवरला चार्ज आहे तो निगेटिव्ह साईनने दाखवला जातो. म्हणजे हा चार्ज आता परीक्षेमध्ये नाही बरं का, पण जनरली हा 1.16 इंटू 10⁻⁻19 coulomb. That much amount of charge are possessed by electrons. इलेक्ट्रॉन किती चार्ज असतो? -1.6 इंटू 10⁻². पण मॅग्नेट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू, हा तो निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे हे नाही बघायचं आपल्याला. त्याच्यावरली व्हॅल्यू किती, तर ती फक्त कॉन्स्टंट असते. ती असते 1.6 इंटू 10⁻⁻19 करोड. स्पेशली जर प्रोटॉन वरला विचारला ना, तर इथं फक्त प्लसचं चिन्ह करायचं. जिथं मायनस आहे तिथं मी काय करतो, प्लसचं चिन्ह करतो. पण चार्ज त्याच्यावरली ताकद, मॅग्नेट्यूड म्हणजे काय, तर त्याच्यावरली जी ताकद आहे ती सारखी असते. 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. आता ही संख्या म्हणजे किती? आता चार्ज ऑलरेडी जितका बारीक आहे, इतका स्मॉल आहे, त्यावरली ताकद सुद्धा खूप छोटी आहे. लक्षात, एका इलेक्ट्रॉनवरली ताकद ही किती छोटी आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर एकदम सिंपल आहे. ही संख्या आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो. बघा बरं का, लक्ष द्या. हा आता इथं आहे ना, ही मॅग्नेट्यूड मी काढून टाकतो. मॅग्नेट्यूड आपण विचारात घ्यायचं नाही. कोणीतरी रब केलंय, रामेश्वर, कृपया कोणी स्क्रीनवर रब करू नका. ठीक आहे. 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम म्हणजे किती चार्ज? जर आपल्याला फिगरच्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचं असेल व्यवस्थित क्लिअर कट, तर कसा मोजू शकतो, तर तो बघा किती चार्ज आहे. 0.0 तो चार्ज किती असतो? 0 बघा 1 0 2 0 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 1 6 बघा बरं का, 16 कुलम. हा सी कुलमचा आहे बरं का, हा सी कुलमचा आहे. एवढी एनर्जी किंवा एवढी शक्ती त्याच्यापाशी असते एका इलेक्ट्रॉनपाशी. पण मला सांगा किती कमी आहे? मस्त तरी का आरब आहे का खराब आहे? मागच्या बाजूला पाहिलं तर येत आहे का लक्षात? एवढी बारीक, एवढी कमी
शक्ती ही इलेक्ट्रॉनवर किंवा प्रोटॉनवर असते. येथे क्लिअर कट अंडरस्टँड होतंय सर्वांना? ठीक आहे. प्रोटॉनवरही तेवढीच असते आणि इलेक्ट्रॉनही एवढीच असते. ओके, ठीक आहे. मी रब करतो, हे रब करतो. आता तुमच्या लक्षात आलं असं प्रोटॉनवरली ताकद आणि इलेक्ट्रॉनवरली ताकद आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. ह्या पद्धतीची कॅरेक्टरिस्टिक ही इलेक्ट्रिकल चार्ज कशी असते. आता ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. ज्या वेळेस चार्ज पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो, ज्यावेळेस तो रेस्ट पोझिशनला असतो, रेस्ट म्हणजे एका जागी स्थिर आहे, त्यावेळेस तो त्याच्या सराउंडिंग मध्ये जे बदल घडून आणतो, जे इफेक्ट दाखवतो, त्या संदर्भाने केलेला अभ्यास याला म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक. म्हणजे इलेक्ट्रॉन तिथं काय असतो, स्टेबल असतो. इलेक्ट्रॉन काय असतो, स्टेबल असतो, रेस्ट पोझिशनला असतो. रेस्ट म्हणजे तो हलत नाही, चार्ज हलत नाही, चार्ज मूव्ह होत नाही. अशा पद्धतीत ज्यावेळेस आपण त्या इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रिकल चार्जचा अभ्यास करतो, तर इट डील्स विथ कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक. तर त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक. ओके, त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणणार मित्रांनो. म्हणजे सिंपल आहे, फार काय अवघड नाही. ओके, आता अशा पद्धतीचा जर चार्ज असेल स्टॅटिक चार्ज, तर फॉर एक्झाम्पल मी एक चार्ज घेतला, इथं बघा खाली दिसतंय सर्वांना, मी एक चार्ज घेतो, एक चार्ज घेतला, त्याचं नाव आहे प्लस चार्ज, त्याला Q1 म्हणतो. बरोबर, मी या चार्जला काय म्हणलो, Q1. आता आपल्याला दुसरा चार्ज घ्यायचा आहे, त्याच्या शेजारी अजून एक दुसरा चार्ज घेतला, त्याला म्हणलं मी मायनस, त्याला काय म्हणतोय मी, -Q2. दोन चार्ज घेतलेले आपण, +1 आहे, -1. ओके, सुरुवातीला चार्ज काय असतो हे आपण बघितलं. चार्ज कोणत्या प्रकारचे असतात, दोन प्रकारचे असतात. दोन जर एक सारखे चार्जेस असेल तर काय घडतं, दोन जर वेगळ्या पद्धतीचे जर चार्जेस असेल तर काय घडतं आणि त्याच्यावर मॅग्नेट्यूड किती असते हे आपण बघितलं. दिस इज अ प्लस चार्ज Q1, दिस इज अ मायनस चार्ज Q2. When they are located too near each other or they are kept near to each other, they will be attracted to each other. That means the force of attraction are present. But question is arises here, how many amount of force of attraction are present here? What is the magnitude of force of attraction? आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर कुणी दिलं असेल तर त्या सायंटिस्टचं नाव आहे कूलम. कूलम नावाचा सायंटिस्ट आहे, त्यानं ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं. When two like charges or unlike charges are kept too near, they are exert the force of repulsion or attraction to each other. What is the magnitude of force of attraction or repulsion is depends upon the magnitude of charge and the distance between them. अगदी सोपं आहे. दोन मॅग्नेट घेतले, हे प्रयोग करणं फार अवघड नव्हतं, पण हे प्रयोग करण्यासाठी कूलम फॉरेन मधला सायंटिस्टच असावा लागला आपल्याला समजून सांगायला,
जनरली आपल्या सर्वांना माहिती का फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती प्रेझेंट असतो. दोन जर मॅग्नेट घेतले तर यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कशा कशावर डिपेंड आहे, तर त्या मॅग्नेटच्या पॉवरवर डिपेंड असेल, म्हणजे मॅग्नेट्यूड वर डिपेंड असेल. पोल स्ट्रेंथ त्याला शब्दप्रयोग वापरला जातो. आणि दुसरी गोष्ट, जेवढं अंतर वाढवणार आहे तेव्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन तेवढा मॅग्नेट मधला कमी होतो. जेवढं अट्रॅक्शन कमी करणार तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं. बरोबर आहे, आपण बघितलेलं असतं, अनुभवलेलं असतं. तुम्ही दोन मॅग्नेट घ्या जवळ, त्यांना जवळ नेलं तर तुमच्या लक्षात येईल की जास्त ताकदीने एकमेकांकडे काय होत आहे, आकर्षित होत आहे, त्याला म्हणतात अट्रॅक्ट होत आहे. ते एकमेकावर फोर्स एक्झर्ट करताय जवळ येण्यासाठी किंवा लांब जाण्यासाठी. आता एस पोल असेल तर लांब जाण्यासाठी ते अप्लाय करतील फोर्स, आणि जर एस पोल असेल तर जवळ येण्यासाठी ते काय करते, फोर्स एक्झर्ट करते. त्याच पद्धतीचा विचार कुलम्सने केला. कुलम्स काय म्हणतो तर ह्या दोन लाईक चार्जेस मधलं, अनलाईक चार्जेस मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे एफ ए करतो मी. एफ ए म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशावर डिपेंड आहे, तर हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिपेंड्स अपॉन कशावर आहे, तर तो डिपेंड्स अपॉन कशावर. पहिली गोष्ट मॅग्नेट्यूड म्हणजे काय, Q1 and Q2 या दोघांच्या मॅग्नेट्यूडवर, या दोघांच्या Q1 आणि Q2 त्यांचा आपण प्रोडक्ट घेतला, Q1 इंटू Q2 याच्यावर डिपेंड आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की कशावर डिपेंड आहे हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अंतरावर डिपेंड आहे. या दोघांतलं अंतर जर तुम्ही आर म्हटलं, या दोघांतलं अंतर काय म्हटलं, आर आहे बरं का. आर असं लिहितो बघा, स्मॉल तिसऱ्या लिहितो आर, यातलं अंतर त्यावर डिपेंड आहे. पण तो एक्झॅक्ट लॉ कसा आहे, त्याचं जे समीकरण आहे ते कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न कुलम्सने केला. जर अंतर वाढलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो. बघा, अंतर जर वाढलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो, आणि जर मॅग्नेट्यूड वाढली तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतो. तुम्हाला कळतोय का बघा माझा प्रश्न. मी जे बोलतोय जर कळत असेल तर त्याचं एक्झॅक्ट समीकरण कसं निर्माण होतं हे कळतं. जर एखादी गोष्ट वाढल्याने, बघा काय बोलतोय, इकडचा जर फॅक्टर जर वाढवल्याने जर फोर्स जर कमी होत असेल तर याचा अर्थ असा होतो का हे जे रिलेशन आहे ही डिवायडेशन मध्ये म्हणजे भागाकारामध्ये येत आहे लक्षात. आणि जर याची जर मॅग्नेट्यूड वाढवली तर हा फोर्स जर वाढत असेल तर हे काय आहे, डिनॉमिनेटरला आहे. याला म्हणतात समानुपाती. चार्जेस मधलं रिलेशन फोर्स सोबत समानुपाती आहे, आणि डिस्टन्स आणि फोर्सचं रिलेशन ही व्यस्तानुपाती. त्याला इंग्लिश मधला शब्द वापरला जातो charges. The relationship between force and charges is directly proportional, and the relation between force and distance between charges is inversely proportional. आणि त्यावरून आपल्याला एक समीकरण मिळतं, एक इक्वेशन मिळतं, त्या इक्वेशनला म्हणतात कुलम्स इक्वेशन. सो नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत, लगेच बघणार आहोत. सोपं आहे, ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहे का, यावर प्रश्न विचारलेले एमसीक्यू मध्ये. मागच्या वर्षी एमसीक्यू मध्ये याच्या संदर्भाने प्रश्न हे विचारलेले. लगेच बघू आपण, बघा अवघड नाही. कन्सिडर टू चार्जेस सेपरेटेड बाय डिस्टन्स. डी हे डिस्टन्सचे दोन चार्जेस मध्ये, तर मॅग्नेट्यूड स्ट्रेंथ Q1 आणि Q2 या पद्धतीने, तर त्यांच्यामध्ये दिस चार्ज विल बी अट्रॅक्ट और रिपेल टू इच अदर विथ द फोर्स F. द मॅग्नेट्यूड ऑफ दिस फोर्स F इज गिवन बाय कुलम्स इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. म्हणजे बघा काय दिलेलं आहे, एकदम सोपं आहे. जर दोन लाईक चार्जेस जर दिलेले असेल तर तो लाईक चार्जेस दुसऱ्या चार्जेस पासून काय होतो, बाजूला जातो, बाहेर सारला जातो फोर्स ऑफ
रिपल्शन त्याला म्हणतात. तर त्याची तो फोर्स ऑफ रिपल्शनचं इक्वेशन कोणी सांगितलेलं आहे? कुलम्ब इनव्हर्स स्क्वेअर लॉने. ते काय इक्वेशन आहे बघा इथे दिलेलं आहे. तेवढं इक्वेशन आता वाचून घ्या, पुढच्या लेक्चरला आपल्याला त्याच्या संदर्भाने बोलणार. कुलम्ब्स लॉ काय सांगतो बघा? कुलम्ब्स इनव्हर्स स्क्वेअर लॉ स्टेट दॅट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू इलेक्ट्रिकल चार्जेस. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन म्हणजे मग जे चित्र काढलेलं होतं डायग्राम, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथं बघा, प्लस आणि डिस्चार्ज प्लस डिस्चार्ज मायनस. म्हणजे हे दोन चार्जेस जर असे जवळ ठेवलेले असेल त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन निर्माण होतं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन जर अनलाईक असतील तर अट्रॅक्शन आणि लाईक असतील तर रिपल्शन निर्माण होतं. तर ती जी क्वांटिटी तो फोर्स किती असतो, तर तो फोर्स असतो पहिली गोष्ट तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे चिन्ह काय ते बघा, F इज इक्वल टू F directly proportional to magnitude of Q1 and Q2. हे लक्षात ठेवा बरं का, उद्या आपण बोलू. आता आपला वेळ संपलेला आहे. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे F इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू म्हणजे 1 अपॉन याला म्हणतात इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. आणि या दोघांचा इक्वेशन इक्वेट करून आपल्याला एक फायनल इक्वेशन मिळतं. सोपं आहे, ठीक आहे. याच्यावर आपण उद्या बोलू. आपला एकच मिनिट राहिलेला. जे मेकॅनिकलचे विद्यार्थी असतात त्यांना सूचना आहे, मी स्क्रीन काय करतोय स्टॉप करतोय शेअरिंग. जे मेकॅनिकलचे विद्यार्थी असतात त्यांनी